नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी असेल, सारथी असेल, TRTI असेल, महाज्योती असेल यांची बँकिंग साठीची परीक्षा 1 ऑगस्टला संपलेली आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी जर विचार केला तर 31 जुलैला यांच्या परीक्षा संपल्या। विद्यार्थी विचारतात की सर निकाल कधी लागेल, नवीन बॅचेस कधी चालू होतील, कधीपासून हा प्रोग्राम जो आहे हा स्टार्ट होईल, स्कॉलरशिप आम्हाला भेटणं कधीपासून चालू होईल। तर या विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी सोबत रिझल्टची अपडेट असेल किंवा नवीन बॅच जी आहे कधी चालू होईल या संदर्भातच्या अपडेटसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलोय। या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, माहिती आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा, ठीक आहे। तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही जी परीक्षा आहे या ज्या परीक्षा आतापर्यंत झाल्या यांचा निकाल नेमका कधी असेल या संदर्भात सुरुवातीला बोलूया। त्यानंतर निकाल लागल्यानंतर तुमच्यासाठी काय काय पुढची प्रोसेस असेल त्या संदर्भात बोलूया। महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील त्या संदर्भात बोलूया आणि सर्वात शेवटी बॅच कधी चालू होईल या संदर्भात बोलूया। सर्वात पहिल्यांदा जर रिझल्ट अपडेट बद्दल जर समजून घ्यायचं की नेमका निकाल कधी असणार आहे सर, तर बघा एक्झाम संपून आता जवळजवळ 15 दिवस झालेत। आजच्या डेटला जर विचार केला तर बँकिंगच्या परीक्षांचा हिशोबाने विचार केला तर 15 दिवस झालेत। आता रिझल्ट कधी येऊ शकतो? मोस्ट प्रोबेबली जेवढा आमच्या माहितीस्तव जेवढा आमचा अनुभव आहे या आठवड्यामध्ये डेफिनेटली रिझल्ट जो आहे हा येऊन जाईल। म्हणजे या आठवड्याच्या शेवटी रिझल्ट जो आहे हा डेफिनेटली येऊन जाईल। आठवड्याच्या शेवटी म्हणजे कधी सर, तर जसं आज आपण 15 ऑगस्टला हा व्हिडिओ बनवतोय तर हा आठवडा म्हणजे या 2-3 दिवसांमध्ये नाही तर पुढच्या 5-6 दिवसांमध्ये 7 दिवसांमध्ये कधी रिझल्ट लागू शकतो। इनफॅक्ट मी म्हणतोय की 16 तारखेला रिझल्ट लागू शकतो किंवा वीकडे मध्ये कधी रिझल्ट लागू शकतो, वीकेंडला मोस्टली किंवा ज्या दिवशी वीकली ऑफ आहे सुट्टी आहे त्या दिवशी हा रिझल्ट लागणार नाही। मोस्टली मंडे नंतर लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्याच्यानंतर इमिडिएटली दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तुम्हाला ईमेल येतील की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काउन्सिलिंग राऊंड पुण्याला ठेवला आहे। मोस्टली यावेळेस असं म्हणतात की पुण्यालाही ठेवतील, बाहेर अदर विभागीय कार्यालयालाही ठेवतील, पण स्टील तुम्ही त्या हिशोबाने प्रिपेअर राहा की पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार आहे आणि मग त्या हिशोबाने तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा। कारण ज्या दिवशी निकाल लागेल त्याच्यानंतर हार्डली 4 ते 5 दिवस तुम्हाला मिळतील कागदपत्रांची पूर्तता करायला। म्हणजेच आज जर निकाल लागला तर पुढच्या 5 दिवसांमध्ये 6 दिवसांमध्ये तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू होईल आणि लगेचच्या लगेच नंतर बॅच पण लगेचच्या लगेच चालू होईल। त्यामुळे डॉक्युमेंट्स जे आहेत हे आत्ता काढून ठेवणं आवश्यक आहे। डॉक्युमेंट्सला वेळ जास्त घालवू नका, लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून ठेवा। मग सर डॉक्युमेंट्स नेमके काय काय लागतात, कुठले कुठले डॉक्युमेंट्स सारथीला लागतात, कुठले कुठले डॉक्युमेंट्स TRTIला, बार्टीला किंवा महाज्योतीला लागतात? तर बघा सारथीची जी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे ही माझ्याकडे आहे। मागच्या वर्षी सारथीच्या वेळेस बॅच 2 जेव्हा चालू झाली होती, बॅच 3 जेव्हा चालू झाली त्यावेळेसची ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे। तर या डॉक्युमेंट्सची जी लिस्ट आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट पण करून घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांनी सारथीसाठी अप्लाय केलंय। सर बार्टीसाठी ज्यांनी अप्लाय केले त्यांना कुठले डॉक्युमेंट लागतील हे तर लागेलच, सोबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलेअर लागेल किंवा इन्कम सर्टिफिकेट लागेल। तिसरं सर महाज्योतीसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील, तर हे डॉक्युमेंट्स तर लागणारच आहेत, सोबत कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर नसेल तर इन्कम सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर TRTI साठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील, तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, सोबत तुमचं नॉन क्रिमिलेअर किंवा उत्पन्नाचा दाखला यापैकी एक लागेल। तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स लिस्ट आहे। सारथीसाठी डॉक्युमेंट्स कुठली कुठली लिस्ट आहे या संदर्भात किंवा याच्या अकॉर्डिंग तुम्हाला बाकी डॉक्युमेंटच्या लिस्टचा पण अंदाज येऊन जाईल। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं IBPS CETचे ॲडमिट कार्ड, जे तुम्ही जेव्हा CET दिली होती 1 ऑगस्टला त्यावेळेस जे ॲडमिट कार्ड जनरेट झालं होतं ते ॲडमिट कार्ड, सोबत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट। सर हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असेल किंवा कॅन्डिडेट अंडरटेकिंग असेल हे आम्हाला कुठे भेटेल, विनंती पत्र कुठे भेटेल, तर या सगळ्या ज्या लिस्ट आहे किंवा याचे सगळे डॉक्युमेंट आहे हे सारथीच्या वेबसाईटवर सध्या पण अवेलेबल आहेत। सोबत काळजी करू नका, जसा रिझल्ट डिक्लेअर होईल तसे पूर्ण डॉक्युमेंट आपल्या म्हणजेच सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलला, स्पेशली टेलिग्राम चॅनलला आपण हे जे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे ही पोस्ट करून टाकू। PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे मिळेल। याला हँड रिटन तुम्ही भरायचं, सही वगैरे शिक्का जे असेल ते घेऊन जायचं। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट। आता मराठा कॅन्डिडेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट पण असतं किंवा तुमच्या TCवर मराठा कुणबी मराठा असं लिहिलेलं असलं तर ती TC पण चालती। सर ओरिजिनलच TC लागेल का, तर हो रिसेंटली एखादी TC तुम्हाला लागेल। तुमची डुप्लिकेट TC असली तरी चालते, जसं 10वी झाल्यानंतर आपलं एक ओरिजिनल एक डुप्लिकेट पण मिळू शकते तर तसंही चालेल, पण TC तुम्हाला लागेल। TCची झेरॉक्स चालेल का, तर ते रिस्क घेऊ नका, घेऊन जा TC किंवा मग EWS सर्टिफिकेट पण चालतं, कारण EWS सर्टिफिकेटवर पण लिहिलं असतं की मराठा कॅटेगरीला हा विद्यार्थी बिलॉंग करतो। नॉन क्रिमिलेअर लागेल का, हो एक तर नॉन क्रिमिलेअर लागेल किंवा EWS लागेल। नॉन क्रिमिलेअर किंवा EWS दोन्हीपैकी एक चालेल किंवा सोबत तुमचं
इन्कम सर्टिफिकेट, तहसीलदाराने दिलेलं इन्कम सर्टिफिकेट, मागच्या 3 वर्षांचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला लागेल। हे बघा 2023 करता वैध असला एनी वन ऑफ द डॉक्युमेंट 3 पैकी एक। बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं मार्क मेमो ज्याच्यावर तुमचे डेट ऑफ बर्थ दिलेले असते, बर्थ सर्टिफिकेट पण चालेल किंवा 10वीचं मार्कशीट जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावर पण डेट ऑफ बर्थ तुमची मेन्शन केलेली असते। रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे। सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री झालं, मार्कशीट आणि सोबत प्रोव्हिजनल किंवा पूर्ण डिग्री सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक। आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ, पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड काढायला टाकून द्या, त्याची पावती पण सध्या चालेल, 2 पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ आणि त्यानंतर तुमच्या आईवडिलांकडून एक सर्टिफिकेट लागतं बघा, किंवा तुमच्या आईवडिलांची सही असलं एक सर्टिफिकेट लागतं किंवा आईवडील सोबत लागतात, अशा दोन्हीपैकी एक असतं। तो नॉर्मली हे जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला वेबसाईटवर मिळेल, आम्ही स्वतः पण तुम्हाला ते अवेलेबल करून देऊ। आणि 2 क्लिअर कॉपीज ऑफ फर्स्ट पेज ऑफ पासबुक ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र और एनी नॅशनलाइज बँक, म्हणजे जी तुमची सर्टिफिकेट येणार आहे, जी तुमची बँक जी तुमची स्कॉलरशिप येणार आहे, स्कॉलरशिप ती ज्या बँकेच्या खात्यावर तुम्हाला घ्यायची आहे त्याचे पहिले 2 पासपोर्ट आपले जे पासबुक आहे त्याच्या पहिल्या 2 पानांची प्रिंट लागेल, ज्याच्यावर क्लिअरली मेन्शन केलेलं असावं तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड, तुमचा फोटो, तुमचं नाव, ठीक आहे। तर पहिलं पेज आणि दुसरं पेज या दोन्ही पेजचा एक क्लिअर फोटो लागेल, तर हे महत्त्वाचं आहे। आणि हे सगळे डॉक्युमेंट जे ते सेल्फ अटेस्टेड लागतील, म्हणजे याच्यावर तुमच्या स्वतःच्या सह्या असल्या पाहिजे। तर एवढे डॉक्युमेंट जे आहेत हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। सारथीचा रिझल्ट लागल्यानंतर बार्टीचं TRTI जे पण असेल ते एवढेच डॉक्युमेंट ऑलमोस्ट जे आहेत हे सारथीसाठी आहेत, हेच डॉक्युमेंट बार्टीसाठी, हेच डॉक्युमेंट TRTI साठी, हेच डॉक्युमेंट महाज्योतीसाठी। तर या लिस्ट ऑफ डॉक्युमेंटचे तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, सो दॅट तुम्ही या पुढच्या 2-4 दिवसात 5 दिवसात हे डॉक्युमेंट्स काढू शकता। पुढचा मुद्दा आहे तो बॅच कधी चालू होईल। बघा जेवढी आमच्यापर्यंत किंवा जेवढा आमचा अनुभव आहे, आमच्यापर्यंत जेवढी माहिती आहे, तर मोस्टली सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही बॅच चालू होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे त्याच्या अगोदर ही पूर्ण प्रोसेस तुमची संपलेली असेल, सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये बॅच चालू होण्याची दाट शक्यता आहे। कारण जेवढी आमची माहिती आहे अराउंड 15 सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागणार आहे, म्हणजे राज्य शासनाचा कार्यकाळ संपणार आहे आणि तो कार्यकाळ संपण्याच्या अगोदर तुमची बॅच जी आहे ही चालू होऊन जाईल। त्यामुळं 15 सप्टेंबरच्या आधी पूर्ण प्रोसेस तुमची संपलेली असेल, तुम्हाला कोचिंग सेंटर अलर्ट झालं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या 15 सप्टेंबरच्या आत संपणार आहे। तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्रिपेअर करा। या महिन्याच्या शेवटी पूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे तयार ठेवा, कारण पुढच्या 2-4 दिवसात निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर 5-6 दिवसामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडसाठी बोलावलं जाईल। त्यामुळे डॉक्युमेंट्स त्यावेळेस लागतील, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील। ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर तुमची स्कॉलरशिप रद्द करण्याचा अधिकार पण त्या पर्टिक्युलर संस्थेला असतो, ठीक आहे। तर बाकी एवढीच अपडेट तुम्हाला द्यायची होती। व्हिडिओची माहिती जी आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।